कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कारमूर्ती आपले सर्कल भाऊसाहेब नंदूभाऊ मुंदे. मी परिचय करतो. मी वणीचा आहे. माझं नाव कुंदन जावळे. भाऊसाहेबांच्या भावांचा मी मित्र आहे सचिन शिंदे, वणीचे जे मेडिकल व्यवसाय करतात. भाऊसाहेब माझं वय कमी आहे, सगळ्यांपेक्षा मी 30च वर्षाचं आहे. त्याच्यामुळे मी माफी मागतो, काही चुकलं तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वय मोठे काही चुकलं तर माफ करा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तलाठी सर्कल असे सरकारी शासकीय कार्यात मी योगदान दिलं शासनाच्या. प्रथम तुम्ही सुरगाण्यामध्ये 7-8 वर्ष तुम्ही नोकरी केली. त्यामुळे तुम्ही वणीमध्ये रहिवासी म्हणून राहिले. आम्ही ते ओळख नाही झाली, मी खंत व्यक्त करतो. त्यानंतर मिरचीचे पालखेड, चांदोरी अशी त्यांनी सेवा दिली आयुष्यात. सरकारी अधिकारी आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा असतो तलाठी. शेती तलाठी हे म्हणजे शेती तलाठी एकच. काही झालं पंचनामे असो, शेतीचं काही असो, मोजणी असो, तलाठीशिवाय आपलं काही नाही. त्यानंतर त्यांनी सर्कल म्हणून पण काही मला माहिती नाही, मी माफ करा म्हणजे व्यायचं होतं. शासकीय अधिकारी म्हटल्यानंतर लोक त्याला वेगवेगळं वळण देतात बोलताना का असं तसं. मला कळालं त्या म्हणजे भाऊसाहेबांनी आपल्या आयुष्यात कधीही 1 रुपया न घेता सेवा दिली असं सचिन म्हणून मला सांगितलं. अभिमानाची गोष्ट आहे, म्हणजे खूप मोठी अभिमान. सुरगाण्यासारख्या ठिकाणी, सुरगाणा म्हणजे आम्ही आता राहतो, आम्ही स्वतः जायला कंटाळा करतो. वणीवरून 40-50 किलोमीटर जायचं, रोज जायचं, त्या घाटात जायचं, तिकडं लोक वेगळे, त्यांची मानसिकता वेगळी. तरी आपण जाऊन सेवा करणे खूप कठीण आहे. तिथं लोक राहून कसे काम करतात हे आपण विचार करतो. आपण शहरी भागात राहतो, इकडं राहतो, पण तुम्ही त्या ठिकाणी सेवा दिली. सुरगाण्यामध्ये माझा अंदाज 99% वन जमीनच आहे. तर त्याच्यात तुम्ही कसं काय ते वन जमिनीचे जे काय पटपट्टे काय तुमच्या आयुष्यात तुम्ही 8 वर्ष 9 वर्ष सेवा सुरगाण्यात दिली, ते कसे काय तुम्ही मग तुमच्या याला माहिती. आणि तुमच्या ठिकाणी शाळेचे जरी काही पैसे असले तरी 2-3 हजार रुपये काही फी असली तर तुम्ही तुमच्या खर्च आणि स्वतःच्या खिशातून दिली अशी मला सचिन मोदींनी माहिती दिली. म्हणजे खूप बघा, इकडून तिकडं काय त्या मुलांची घेणं पडलं आपल्याला. 4-5 हजार रुपये आपल्या नोकरीत करायचे, त्यांचेच पैसे भरायचे. त्यानंतर तुम्ही चांदोरी मिरचीच्या पालखेड सेवा दिली. त्याप्रकारे आम्ही सचिन भाऊ पण इकडून नांदोडीचे असून त्यांनी त्यांचं प्रस्त वणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं. पण मला हे तुमची नोकरी नवी झाला. पण अध्यक्ष साहेब तुम्हाला मी एक अशी गोष्ट मला आज करा, तुमच्या सगळ्यांचं वय माझा आता 40, 45, 50, 55 वय दिसतं मला. आम्ही जरी 30 वर्ष मुलं असतो ना, असा ग्रुप आमचा नाही. म्हणजे मला अभिमान वाटला की तुम्ही एवढे, त्यांनी ते स्वयंपाकाचं बघणार, हेवरचं आयोजनाचं बघणार, त्यांनी बाहेर जाऊन नियोजनाचं बघणार. तुम्ही तुम्ही रिटायर झाले नाही, तुम्ही एका वेगळ्या दुनियात तुमच्या मैत्रीच्या दुनियेत तुम्ही आजपासून जाताय. आणि तुम्हाला असे मित्र मिळाले हे शक्य नाही. माझी 30 वर्ष असताना सुद्धा मला असे मित्र नाही. मला खूप अभिमान वाटला जेव्हा मी बसलो होतो खाली, तेव्हा तुम्ही जे नियोजन करतो तुम्ही आल्यानंतर मागून प्रत्येक जण जसं एकदम देत होता ना का, प्रत्येक त्याचं नियोजन करत होता अध्यक्ष महोदय का. तुम्ही पण मागे बसले, काही नाही, एक टेबल आहे तुमचा सगळ्यांचा आवडता, तो टेबल त्याची एक व्याख्या तुम्ही निर्माण केली, हा टेबल. मला खूप आज आनंद झाला. मला सचिन भाऊ तुम्ही या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळे जे मैत्रीच्या तुम्ही जगताय ना, तुम्हाला रिटायर नाही, तुम्ही एका वेगळ्या दुनियेत आल्याबद्दल मी तुमचे खूप खूप या भावी वाटचालीस, तुमच्या पुढच्या वाटचालीस आयुष्यासाठी या मित्रांच्या सर्व मित्रांच्या वतीने, सचिन भाऊच्या वतीने, संजय भाऊ मोडीच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो.